जी स्त्री मनमोकळेपणाने हसते, मनमोकळेपणाने वागते आणि खुलून हसते, तिला सगळ्याच गोष्टी म्हणजे कुठली साडी असू दे किंवा ड्रेस असू दे, ह्या सगळ्या गोष्टी खुलूनच दिसतात. त्यामुळे मी म्हणेन, की नेहमी जगताना खुलून जगा, खुलून हसा, जेणेकरून तुम्ही काही घाला, त्या कमाल दिसल्या पाहिजे. आणि मी म्हणेन, की आपल्या ज्या पारंपरिक साड्या आहेत, त्या जर तुम्ही घातल्या तर दुधात साखरच असेल असं मी म्हणेन. कारण पारंपरिक साड्यांनी एक वेगळाच असा लूक येतो. आपण ह्या ज्या पारंपरिक साड्या आहेत किंवा ज्या साड्या आहेत त्या कमाल दिसण्यासाठी मी अशा काही 5 तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आपण साडी घालताना अशा कोणत्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या घेतल्यानंतर किंवा त्या घातल्यानंतर तुमची जी साडी आहे ती खूप कमाल दिसेल. आणि कसं आहे ना, आपल्या महाराष्ट्रीयन स्त्रियांना देवानं अशी देणगी दिलेली आहे की आपण खूप सिंपल साध्या जरी राहिलो, खूप सिंपल जरी आवरलं तरी आपण उठूनच दिसतो. आपला जो साधेपणा आहे तो सगळ्यांना भावतो आणि त्यामुळं आपण सिंपल जरी साडी घातली आणि आवरलं तरीसुद्धा आपला साधेपणा जो आहे तो खुलून दिसायला लागतो. असा अनुभव आहे की आपण ज्या स्त्रिया आहोत त्यांनी खूप असं हेवी मेकअप न करता, खूप अशा अवघड हेअरस्टाईल न करता साधं सिंपल जरी राहिलं तरी आपला जो देखणेपणा आहे तो खूप खुलून दिसतो. आणि त्यात जर साडी घातली असेल तर काही बघायलाच नको. अगदी साधा गजरा असू दे, नथ असू दे, ह्या साध्या आपल्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर ॲड केल्या आपल्या साडीवरती, आपण ज्या त्या घातल्या तर नक्कीच आपण खूप भाव खाऊन जातो. मी असं म्हणेन, माझी अशी स्पेशली माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव कसा आहे, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत तर साडी खुलून दिसण्यासाठी कमाल मदत करतील. चला मग बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट मी म्हणेन की तुम्ही कुठलंही फंक्शन असू दे, सण समारंभ असू दे, अशा वेळेला आपल्या डोक्यामध्ये लूक तयार पाहिजे. जर ऐन वेळेला लग्नाला जायचं आहे, तुम्ही ट्रॅडिशनल साडी घालणार आहात की वेस्टर्न घालणार आहात, त्याप्रमाणे कुठला लूक करायचं हे जर आपण ठरवलं नसेल तर खूप गोंधळ होतो आणि आपल्याला कार्यक्रमाला पटकन पोहोचायचं असतं. अशा वेळेला जर वेळ झाला तर घरातले खूप ओरडायला लागतात. आणि आधीच तुम्हाला माहिती आहे की बायकांना सिंपल जरी आवरायचं असेल तर खूप वेळ जातो. त्यामुळे काय करायचं, आपण आधी कुठल्या सणाला जाणार, सण असेल किंवा एखादा घरी कार्यक्रम असेल, लग्न असेल, तर आपण कुठला लूक क्रिएट करणार आहोत हे पहिला ठरवायचं. त्यामुळे खूपशा गोष्टी आहेत ते सॉर्ट आउट होतात. जर तुम्हाला पारंपरिक लूक करायचं असेल तर मग त्याप्रमाणे दागिने कुठले घालायचे, त्याप्रमाणे हेअरस्टाईल कुठली करायची, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात का. आणि जर तुम्ही वेस्टर्न लूक करणार असाल तेही तसंच आहे. त्यावरती वेस्टर्नचे दागिने कुठले घालणार आहोत, हेअरस्टाईल कुठली करणार आहोत, मेकअप कसा करायचा, भरपूर साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे काय करायचं, लूक कोणता करणार आहे, लूक कुठला क्रिएट करायचा आहे हे आधी आपण पहिला ठरवलं पाहिजे. जर ते तुम्ही ठरवलं तर तुमच्या गोष्टी ज्या आहेत तो खूप सॉर्ट आउट होतील, पटपट आवरता येईल, खूप टाईम वाचेल. आणि वेळ किती महत्त्वाचा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. कमी वेळेमध्ये खूप छान आणि झटपट असं आवरता येईल. त्यामुळे साडीचा लूक जो आहे तो पटकन ठरवला तर तुमच्या खूपशा गोष्टी पटापट होऊन जातात. त्यानंतरची टिप किंवा गोष्ट म्हणेन, जी तुमच्या साडीला कमाल बनवेल तर ती म्हणजे दागिने. आता समजा जर तुम्ही पारंपरिक असा लूक करणारा असाल तर मी म्हणेन की साडीवरती दागिने खूप वेगवेगळ्या प्रकारचे घालता येतात जे पारंपरिक आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गृहिणींचं लग्न झालेलं आहे, ज्या विवाहित आहेत, त्यांनी 16 शृंगार जे आपलं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र. आणि मंगळसूत्र साडीवरती कधीही घालायला विसरायचं नाही किंवा स्किप करायचं नाही. कारण साडीवरती जे मंगळसूत्र आहे ते खूप खुलून दिसतं. बघा, आपल्या आजी असू दे, काक्या असू देत किंवा आपली सासू असू दे, आपली मम्मा असू दे, ह्या सगळ्याजणी साधी जरी पिनअप करून आल्या आणि साधं सिंपल आवरल्या असल्या, मोठं असं मंगळसूत्र घातलं ते किती खुलून दिसतं, खूप छान वाटायला लागतं. त्यामुळं आपल्या शृंगारमधलं महत्त्वाचं, आपल्या वैवाहिक जीवनामधलं जे महत्त्वाचा दागिना आहे तो कधीही विसरायचा नाही. लॉंग असं मंगळसूत्र तुम्ही घालू शकता, कमाल दिसतं साडीवरती ते. आणि मंगळसूत्रामध्ये म्हणाल तर खूप व्हरायटी आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार आलेले आहेत. आणि आपण हे सगळं सोन्यामध्ये नाही करून घेऊ शकत. एखादं जरी सोन्याचं असेल तर ते घाला किंवा वेगवेगळ्या प्रकारचं घालायचं असेल तर इमिटेशनमध्ये तुम्हाला खूप व्हरायटी मिळतील. तशी आपल्या साडीवर मॅचिंग होणारे तुम्ही एखादं मंगळसूत्र घातलं तरी खूप कमाल दिसतं. पारंपरिकमध्ये म्हणाल तर छोटासा
ठुशी म्हणा किंवा छोटासा मोतीचा दागिना किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सिंपल असे दागिने घातले तर खूप जास्त चांगलं दिसेल. भरपूर दागिने घातलेले आहेत, जेवढे दागिने आहेत तेवढे मी अडकवलं आणि मी कार्यक्रमाला गेले तर अजिबात चांगलं दिसत नाही. त्यामुळे एखादं मंगळसूत्र मोठं ज्याला गंठण म्हटलं जातं ते आणि सिंपल असा छोटासा नेकलेस किंवा असं आपला पारंपरिक दागिना घातला तर खूप जास्त चांगलं वाटतं. त्यानंतर नथीला म्हणेन की नथ घालायला अजिबात विसरायचं नाही. नथीमुळं आपला एक वेगळाच लूक येतो. त्यामुळं असा सण असू दे किंवा एखादं लग्न असू दे, अशा वेळेला एखादी छान अशी ठसठशीत नथ घालायची, जेणेकरून आपला पारंपरिक जो लूक आहे तो परिपूर्ण दिसेल आणि खूप छान दिसाल. तर जर तुम्ही सिंपल असं कानातलं घातलं असेल तर त्याला वेल घालू शकता. वेलामध्ये सुद्धा आजकाल असंख्य असे प्रकार आलेले आहेत आणि हा असा पारंपरिक जर तुम्ही नटला ना तर नक्कीच तुम्ही खूप जास्त खुलून आणि चांगले दिसू शकता. सो यस, हे आपण पारंपरिक दागिने जे लुक तयार करणार असो तर असे दागिने तुम्ही नक्कीच घालू शकता. त्यानंतर मी म्हणेन वेस्टर्न लुक करणार असाल तर वेस्टर्नमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टोनचे मंगळसूत्र मिळतील, डायमंडचे मंगळसूत्र मिळतील. असे तुम्ही ट्राय केले तर नक्कीच तुम्ही खूप जास्त चांगले दिसू शकता. तिसरी महत्त्वाची टिप किंवा गोष्ट म्हणू शकता ती म्हणजे तुम्ही हेअरस्टाईल कुठल्या प्रकारची करणार आहात. आता जर तुम्ही पारंपरिक लुक केला असेल तर नक्कीच त्यावरती आपण नेहमीच अंबाडा घालतो आणि खूप जास्त चांगला वाटतो. अंबाडा घातला की त्यावरती मस्त असा गजरा घालायचा आणि हेअरस्टाईल करायची. अंबाडा जर तुमच्याकडं नसेल किंवा ऐन वेळेला असं होतं की मला अवेलेबलच नाही आहे आंबाडा, तर अशा तुम्हाला आर्टिफिशियल गजरे मिळू शकतात. वेगवेगळ्या व्हरायटी आलेल्या आहेत आर्टिफिशियल गजऱ्यांमध्ये. तसे गजरे तुम्ही घेऊन ठेवू शकता. अगदी 10-20 रुपयांना असे गजरे असतात आणि खूप दिवस जातात, ते अजिबात खराब होत नाहीत. वॉशेबलसुद्धा असतात किंवा फ्लावर्स म्हणा वेगवेगळ्या प्रकारचे असे घेऊन ठेवू शकता. ब्रॉचेस असतात, अशा प्रकारचं तुम्ही घेऊन ठेवलं, सिंपल आंबाडा घातला, त्याला जर गजरा घातला खूप जास्त चांगलं वाटतं. वेगवेगळ्या प्रकारचे आपण आंबाडेसुद्धा घालू शकतो. माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक हेअरस्टाईलचा व्हिडिओ आहे, तो एकदा नक्की चेक करू शकता. अशा प्रकारे आपण पारंपरिक हेअरस्टाईल करू शकतो. वेस्टर्नमध्ये म्हणाल तर वेस्टर्नमध्ये तुम्ही छान असे ब्रॉचेस मिळतात खड्यांचे, ते घालू शकता. केस खुले सोडू शकता. फ्रेंच रोल घालू शकता, तो सुद्धा खूप जास्त चांगला वाटतो. फ्रेंच रोलला असा मस्त असा फ्लावर्स लावले किंवा एखादा ब्रॉच लावला, ते सुद्धा खूप जास्त चांगलं वाटतं. असं 2-3 ज्या खूप साऱ्या साड्यांवर ब्रॉच जातील असे ब्रॉचेस आणून ठेवायचे, जेणेकरून तुमची जी हेअरस्टाईल आहे ते पटकन होईल. प्रत्येक वेळेला पार्लरला जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या जर तुम्ही लक्षात घेऊन साडी नेसायला घेतली किंवा तयार व्हायला लागला तर नक्कीच तुमची साडी ही जास्त खुलून दिसेल. नंतरची चौथी गोष्ट किंवा टिप म्हणू शकता ती म्हणजे साडीवरती नेहमी बांगड्या ह्या खूप खुलून दिसतात. तुम्हाला सुंदर, नाजूक आणि खानदानी जर दिसायचं असेल तर नक्कीच तुम्ही साडीवरती बांगड्या घाला आणि हिरव्या बांगड्या म्हणाल तर खूप जास्त चांगल्या दिसतात. आपल्या आया म्हणा किंवा ज्या घरातल्या मोठ्या स्त्रिया आहेत त्या नेहमी हातामध्ये हिरव्या बांगड्या घालतात. आजकालच्या मुलींना थोडंसं ते कमी आवडतं, पण जर सण असेल किंवा एखादा लग्न समारंभ असेल अशा वेळेला हात भरून जर तुम्ही बांगड्या घातल्या ना तर खूप कमाल दिसता. सुंदर, नाजूक आणि आपल्या परंपरेला साजेसं असं आपली परंपरा टिकवल्यासारखं सुद्धा आणि खूप छान असं दिसतं. साडीला ते कॉम्प्लिमेंट देतं, उठून दिसतं साडीवरती बांगड्या. त्यामुळे हिरव्या बांगड्या नक्की घालू शकता. काही काही जणांना हिरव्या बांगड्या घालायला आवडत नाही तर तुम्ही ब्लाऊजच्या मॅचिंगच्या किंवा ब्लाऊजच्या किंवा काटाच्या कॉन्ट्रास्ट असं बांगड्या घालू शकता. खूप जास्त चांगल्या दिसतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला साडीला खुलवून उठवून दिसवतात. तर त्या आपण नक्कीच केल्या तर आपली साडी जी आहे ती कमाल दिसते. सो यस, ह्या गोष्टी तुम्ही नक्की करू. तुम्ही वेस्टर्न लुक करणार असाल तर त्यामध्ये साडीवर बांगड्या घालण्याऐवजी तुम्ही ब्रेसलेट घालू शकता, एका हातामध्ये वॉच घालू शकता. स्टोनच्या बँगल्स मिळतात खूप साऱ्या, त्या ट्राय करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट मिळतात जसं की स्टोनचे, मोत्याचे, जसं आपल्याला साडीला मॅच होईल अशा प्रकारे तुम्ही हातामध्ये घालू शकता. तो सुद्धा लुक खूप कमाल दिसतो आणि आपल्या साडीला उठून दिसतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं झालं, साडी घातली, सगळं झालं, तयार झालेलं आहोत आपण आणि मेकअप जो आहे तो खूप कमाल करायचा असतो आपल्याला. मग खूप हेवी मेकअप केला तर ते अजिबात चांगलं दिसत नाही.
सिंपल असा मेकअप करायचा, बीबी क्रीम, सीसी क्रीम किंवा आपल्याला जे सूट होतं असं एखादं फाउंडेशन यूज करून सिंपल, साधा पण खूप सिंपल आणि छान दिसणार असं जर मेकअप केला तर नक्कीच तुम्ही दोन्ही अशा लुकमध्ये खूप खुलून दिसू शकता. आणि अशा आपण 4 गोष्टी ज्या आहेत त्या जर केल्या असतील तर नक्कीच आपण साडीमध्ये खूप कमाल दिसायला लागतो. सो यस, मेकअप करताना सुद्धा खूप सिंपल आणि साधा करा. तर मी तुम्हाला म्हणेन की जी तुम्ही साडी घालणार आहात ती घरातून जाताना आधीच इस्त्री करून ठेवा, तयार करून ठेवा, म्हणजे त्याच्या प्लीट्स तयार करून ठेवा, तिथं पिन लावून ठेवा. त्याच्या जे इथल्या प्लीट्स असतात त्यासुद्धा तयार करून पिनअप करून ठेवा. एखादी जर साडी फुगत असेल तर तिथं पिनअप करून ठेवा. ह्या सगळ्या तयारी केल्या तर नक्कीच तुमची जी साडी आहे ती नेसायला अजिबात वेळ लागणार नाही. अगदी जी इन्स्टंट साडी असते किंवा झटपट नेसणाऱ्या ज्या साड्या मिळतात आजकाल बाजारामध्ये तशी साडी तुमची तयार होईल आणि तुम्ही पटकन अशी साडी घालू शकाल आणि मस्त चांगले आणि खूप सुंदर दिसू शकाल. सो यस, आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या जर तुम्ही तुमच्या साडीमध्ये साडी घालताना ह्या जर गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुमचा जो लूक आहे तो खूप कमाल, मस्त आणि खूप छान वाटेल. सो यस, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल, थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. छान छान अशा कमेंट्स करा. तुम्ही खूप छान छान अशा कमेंट्स करताय, मला भरभरून प्रेम देताय, त्याबद्दल सर्वांचं थँक्यू आणि बाय.